चला मॅन ऑफ द मॅच इथे दिलं जाते रोहन वैरागे हा ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देण्यासाठी इथे या संघाचे ओनर SG बाजीगर संघाचे ओनर शाहरुख इनामदार आणि शहानवाज सौदागर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जातोय रोहन वैरागे यांना. 4 बळी टिपलेत, 21 धावा स्वतःच्या आणि डबल एक्सेलचा टी शर्ट दिला जातोय. म्हणजे कुठेतरी अंगकाठी एकदम धाकड धिप्पाड आहे, धडधाकट आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिला गेला आहे. तर जाऊया सामन्याकडे. पुढचा सामना होणार आहे शालू SBI विरुद्ध यलगार. यलगार अपने ओपनर बैट्समैन भेज दे. अंपायर यहाँ पर रेडी है. अंपायर 2 मैच के बीच में थोड़ा समय जो मिलता है ना, उसमें अपना रिफ्रेशमेंट के लिए वो जाते हैं. वो आपको पहुंच जाएंगे, आप जाइए फील्डिंग लगा लीजिए और बैटिंग के लिए रेडी हो जाइए. अंपायर तुरंत आ जाएंगे. जाते हैं अब शेर खान भाई की तरफ आगे का कमेंट्री का हाल सुनाने के लिए. मैन फ्रॉम ब्राह्मणी शेर खान पठान एक बुलंद आवाज 23 साल से कमेंट्री कर रहे हैं और यूट्यूब लगभग 10 सालों से शुरू हुआ है. उसके पहले यूट्यूब नहीं हुआ करता था, लेकिन गांव के अंदर तालुके के अंदर जहां जहां भी टूर्नामेंट होते थे, शेर खान भाई पठान मराठी के एक बेहतरीन कमेंटेटर है. काफी साल उनको इसमें हो चुके हैं. तो हम जाएंगे शेर खान भाई की तरफ कमेंट्री सुनने के लिए. धन्यवाद. धन्यवाद MS अर्थात मुन्ना खान सर आणि सर्वांचं स्वागत. YCL येडेश्वरी चॅम्पियन्स लीग अर्थात खासदार चषक 2025 पर्व क्रमांक 2 स्पर्धेसाठी प्रश्रमित या ठिकाणी परिश्रम घेणारे सर्व मान्यवर, तर नक्कीच या स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे आदरणीय बाळासाहेब मुळे, आदरणीय जहिरुद्दीन हाफिज साहेब, आदरणीय मेजर संदीप आणि त्यांचे सहकारी आदरणीय रामा पाटील, त्यांचा सर्व मित्र परिवार, तालुक्यातील आणि पर तालुक्यातील सर्व खेळाडू आणि या ठिकाणी आमंत्रित सर्व मान्यवर,
आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 3 आणि 3 साठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जातोय. दोन संघ, एक संघ कालचा सामना जिंकत या ठिकाणी आला. एक संघ सकाळ सत्रात हारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा 2 गुणांच्या कमाईसाठी क्रिकेटचा संग्राम सुरू होतोय. पहिला चेंडू जर बघितला तर सरळ रेषेत फुलटॉस येतोय. फुलटोल वसूल केला जातोय. पहिलं आक्रमण आडव्या हातानं रिंकू कांबळे चेंडूला पाठवतोय त्याच्या जागेवर. चौकार आलेला आहे. चौकारानं श्रीगणेश झालेला आहे. संघनायकाच्या भूमिकेमध्ये रिंकू कांबळे चांगले संघनायक आहे बघा. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. स्वतः देखील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहे. स्वतः देखील अनेक कामं संघासाठी केलेत. संतोष साखरे नव्यानं आज आघाडीच्या फलंदाजाच्या रूपामध्ये पाठवले गेले. त्यांच्यावर देखील वेगळी जबाबदारी दिल्या गेलेली आहे. दुसरा चेंडू आहे दिशा तीच आहे, परंतु यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलं आणि त्यानंतर चेंडू 1-2 का 4 होतोय. 4 चौकार आला. पाठोपाठचा दुसरा चौकार आणि धावफलकावर या ठिकाणी आपण 8 धावा बघू शकता. एकंदर जर बघितलं तर अनेक प्रयोग प्रत्येक संघांमध्ये होताना आपण बघितलंय. बऱ्याच वेळा गोलंदाजींमध्ये बदल आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तर या सामन्यामध्ये देखील शक्ती यांच्या माध्यमामध्ये थोडासा बदल केलाय. गोलंदाजीत स्विच हिट केलाय. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर या ठिकाणी आपण रिंकू यांना नॉन स्ट्राईकला सुद्धा बघतोय, कारण एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. 2 चौकार आले. स्विच हिटचा प्रयत्न झाला आणि एक सिंगल घेत असताना स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते. सुरुवातीच्या तिन्ही चेंडूंवर धावा बनवल्या गेल्या. 9 धावा धावफलकावर आहे. आज अशोक गवळी सर मला वाटतं रजेवर आहेत. त्यामुळे संतोष साखरे ती जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलेले आहे. चांगला चेंडू होता संतोष साखरे यांच्या विरोधामध्ये. खोलवरचा चेंडू वापरलाय. चेंडू डीप करतोय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जास्त जागा वगैरे दिली नाही. शरीरयष्टीकडे फेकलेला चेंडू होता. थोडासा मनगटाचा वापर त्या ठिकाणी संतोष साखरे करतायत. सिंगल ते पूर्ण करतील आणि धावफलकाला पुढे ढकललं जात आहे. डबल डिजिट मध्ये आपण जाऊया. 10 धावा धावफलकावर झाला. षटक क्रमांक 1 आहे. शांत चाललेली लढत. ड्राईव्ह बघा. चेंडूच्या समोर आले. चेंडूला आरसा दाखवला आणि गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणारा एक स्ट्राईक ड्राईव्ह या ठिकाणी खेळला जातोय. धावफलकावर 16 धावा आहेत. एक क्रिकेटचा देव ज्यांना म्हणलं जातं, सचिन रमेश तेंडुलकर यांची एक भेट झाली होती. त्याच्यावर थोडीशी चर्चा करू. स्ट्रेट ड्राईव्ह आलाय, कारण जगात सगळ्यात सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह कोणाचे होते तर सचिन तेंडुलकर सरांचे. आडव्या हाताने मारला यावेळेस. काऊ कॉर्नरवर क्षेत्ररक्षक असतील किरण बडे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू रिटर्न झाला. त्या ठिकाणी सिंगल मिळाली. तर मित्रांनो, आपण ती चर्चा करीत होतो सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल. आता सचिन तेंडुलकर यांना विचारलं तुमचा सर्वात फेवरेट स्ट्रोक कोणता, ते म्हणे स्ट्रेट ड्राईव्ह. तर म्हणे का, तर सचिन साहेबांनी सांगितलं आम्ही ज्या कॉलनीमध्ये खेळत होतो त्या कॉलनीमध्ये फक्त समोरच जागा होती. आम्हाला इतरत्र फटके मारण्याची मुभा नव्हती, कारण दारं खिडकी जर फोडले तर कॉलनीमध्ये खूप धिंगाणा होत होता म्हणे. आम्हाला खेळू देत नव्हते. मग पर्याय नव्हता म्हणे. समोर कायम खेळत असताना तो सराव झाला आणि आज जगातला एक महानतम खेळाडू आपल्याला सचिन सरांच्या रूपात मिळाला. चला जाऊया. स्विचचा प्रयत्न होता. धाव मात्र घेणार नाहीये. त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगवर क्षेत्ररक्षक आहेत. त्यांनी मात्र चांगलं कामकाज त्या ठिकाणी केलं. यष्टीरक्षकापर्यंत चेंडू पोहोच केला गेलाय. सुरुवातीला जर बघितलं तर आपण बघू शकता या ठिकाणी एक चेंडू डॉट आलेला आहे. हो, इनसाइड एज. आणि या ठिकाणी यू मिस आय हिट. अगदी या ठिकाणी आपण बघतोय रिंकू मिस आणि दुर्योधन डेफिनेटली हिट.
दुर्योधन यांना SBI अर्थात साबीर इनामदार साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. मला वाटतं संघ मालक आहे साबीर भाई, हा संघ मालकाच्या वतीने पारितोषिक येत आहे 100 रुपयांचं. जाऊया आयकॉन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विकास यादव, हा चेंडू चांगला आहे. दुर्योधन हा क्षेत्ररक्षक खूप प्रयत्न करतायत त्या ठिकाणी. लेग बाईटच्या माध्यमामध्ये सिंगल पूर्ण होईल. पहिली धाव आपण बघतो या ठिकाणी. खातं खोलावं लागेल कारण त्या ठिकाणी पाटील सरांनी लेग बाईटचा इशारा दिलेला आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 18 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण होतील. संतोष साखरे किती जबाबदारी पार करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण ऑप्शन मध्ये आपण बघतोय त्यांना यावं लागलेलं आहे. त्यांच्या अगोदर अशोक गवळी सरांनी खूप वेळा ओपनिंग केली. अर्थात संतोष साखरे सरांनी देखील भरपूर मदत केलेली आहे संघाला. परंतु आज एक नवीन प्रयोग अर्थात एक नवीन जबाबदारी त्यांना दिली. दुर्योधन चांगली गोलंदाजी करतायत. समोर टाकलेला चेंडू होता, समोर मारण्याचा प्रयत्न होता आणि समोरच दुर्योधन चेंडूला अडवतायत. म्हणजे हे युद्ध समोरासमोरच आहे. डॉट चेंडू लॉंग ऑन कडे खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर संघ नायक आपल्याला बघायला मिळतील. कमांडो संदीप अर्थात मेजर संदीप आहे. सेफ हँडचे चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळाली. 19 धाव फलकावर आहे. विकास यादव जो खुल्या प्रवर्गामध्ये ज्यांना अनेक मैदानं गाजवली आपल्या ताकदीनं तो विकास यादव आहे. धाव फलकाचा विकास करणार का प्रश्न आहे. दिशा खराब आहे. धाव फलकावर संघाची दशा खराब होईल. एका धावेची भर धाव फलकामध्ये 20 धावा धाव फलकावर होणार आहे. दुर्योधन यांच्या विरोधात प्रयोग झाला बघा. कारण कायम आपण बघितलं दुर्योधन नवीन चेंडू हाताळतायत. यावेळेस ते दुसऱ्या षटकासाठी आले. टॉपेज घेतला गेला. चेंडू हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फिरोजभाई. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकानंतर 22 धावा आहेत. 11च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या. वाईट गोष्ट एक आहे. ती गोष्ट म्हणजे आपण रिंकू कांबळे यांना पॅव्हिलियन मध्ये बघतोय कारण ते बाद झालेले. कालच्या सत्रामध्ये थोड्याशा आठवणी ताज्या झाल्या. धावांचा पाठलाग करीत असताना रिंकू कांबळे यांचा पहिला झेल सुटलेला होता आणि त्यानंतर रिंकू कांबळे यांनी अविस्मरणीय खेळी या ठिकाणी केली. संघाला नुसता विजय मिळून दिला नाही तर विजयासाठी त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं. या ठिकाणी संघ मालक आदरणीय साबीरभाई इनामदार यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी हाफिज साहेब यांना 101 रुपयांचं पारितोषिक येत आहे. 22 धावा धाव फलकावर संतोष साखरे. स्ट्राईक एंड वर क्षेत्ररक्षणामय बदल. 5 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर तैनात आहे. हा समांतर होतील हात आणि अवांतरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हाफिज साहेबांना दंडित केलं गेलं. दिशा खराब आहे. अवांतरनं पुढे जाईल धाव फलकावर. 23 धावा 23 रन्स ऑन बोर्ड. मानाचा करंडक. केस तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा. अविस्मरणीय स्पर्धा YCL. चांगला चेंडू आहे आणि थोडासा गोंधळ झाला त्या ठिकाणी. संतोष साखरे चेंडूला शोधित होते. अर्थात चेंडू त्यांच्या पाठीमागे गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय धाव मिळणार नाही.
पहिल्या चेंडूचं अपयश या ठिकाणी अपिसाप जागतायत, कारण येणारा चेंडू डॉट आलेला आहे. 23 धावा धावपळकावर आहेत. गोलंदाज तयार असतील. डीप लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका मेजर. लोक रिटायर झाल्यावर घरी बसतात, आमचे मेजर रिटायर झाल्यावर मैदानात आले. मागच्या वर्षी क्रिकेट शिकत होते, या वर्षी आयकॉन झाले. तर माणसाने प्रगती तरी किती करावी. तर स्वतःवर विश्वास आहे, त्यांचा आत्मविश्वास मोठा आहे. नक्कीच नक्कीच त्या शुभेच्छा असतील. 24 धावा धावपळकावर जाऊया मैदानात. आडव्या हाताने मारताना अडचणी निर्माण होणार आहे. क्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट. डॉट चेंडू आलेला बघा. 3 चेंडूंचा प्रवास संपलेला, 2 धावा खर्च केलेल्या. आय चेंडू होता बघा. आता हा चेंडू चांगला का होता ते मी नक्कीच सांगेल, कारण पहिला चेंडू जर बघितला हाफिज साहेब यांनी यादव साहेबांच्या शरीराच्या दिशेने फेकला. यावेळेस यादव साहेब तयार होते, थोडीशी जागा बनवली, बॅकफुटवर आले, परंतु हाफिज साहेब यांनी चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. हे व्हेरिएशन आहे, तब्दिली ज्याला म्हणलं जातं. पाठोपाठच्या माध्यमामध्ये 2 चेंडू निर्धाव येत आहेत. एक बाद 24 धावा धावपळकावर आपण बघू शकता. राऊंड द विकेट असताना याही वेळेस शरीराच्या दिशेने चेंडू टाकलाय. याही वेळेस शफल लाईनचा उपयोग केला, स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. एसटी रक्षक आपलं काम इमानदारीनं पूर्ण करतोय. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये डॉट चेंडूंची हॅट्रिक या ठिकाणी संपन्न झाली. एकंदर जर बघितलं तर फलंदाजांनी या ठिकाणी दादागिरी केलेली आहे. या मैदानावर फलंदाजांचं वर्चस्व बघायला मिळालेलं आहे, परंतु बऱ्याच वेळा चांगल्या गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. खराब असणारे हा चेंडू, हे थोडस विचार करण्यासारखे बघा, कारण अगोदरचे 3 चेंडू डॉट टाकणारा गोलंदाज त्यानंतरचा चेंडू वाईड फेकतो. दिशेवर नियंत्रण बघायला मिळालं नाही. 25 धावा धावपळकावर आहेत. षटक क्रमांक 3 आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमेरेषेवर तैनात आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि परिसरातील एक आयकॉन समोर उभा आहे. लेजेंडरी क्रिकेटर हाफिज साहेब त्यांच्या विरोधात गोलंदाजी करतायत. हा यावेळेस कनेक्शन ठीक आहे. बेस्ट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जसा बॅटवर आला, एक मधुर आवाज आपल्यापर्यंत आला आणि त्या ठिकाणी आपण बघितलं चेंडूनं 6 धाव्यांचा प्रवास पूर्ण केला. षटकार येतोय. षटक या ठिकाणी संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी गमावत असताना एल्गार संघ 31 धावा पूर्ण करतोय. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अगदी फर्स्ट स्पेल या ठिकाणी आघाडीच्या गोलंदाजांनी संपन्न केला आणि सेकंड स्पेल मध्ये मधल्या काळातील गोलंदाज म्हणजे एकीकडे जैरुद्दीन हाफिज साहेब तर दुसरीकडे आपल्याला मेजर संदीप बघायला मिळतील. सांघिक षटक क्रमांक 4 असणारे मैदानाच्या आत. स्ट्राईकवर आघाडीचे फलंदाज संतोष साखरे. चला, यांनी देखील खराब सुरुवात केलेली आहे. अवांतरची घोषणा आहे, वाईड चा इशारा आणि धावफलकावर एका धावेची प्रगती. 32 धावा धावफलकावर आहेत. शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. आउट स्विंगचा प्रयत्न होता यावेळेस मेजर संदीप यांचा, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू जसा वळाला तसा संतोष साखरे यांच्या बॅटीवर आला. अर्थात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांनी अगदी यथायोग्य कामकाज त्या ठिकाणी केलं. एक धाव मात्र ते रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. डबल 3 धावफलकावर आहे. 33.
फटका फसलेला आहे, झेल अवघड आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय, झेल सुटलेला आहे, झेल सुटलेला आहे. एक सिंगल पूर्ण झालेले या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जर बघितले तर खूप तरुण आहे बघा, प्रयत्न चांगले केले त्यांनी, चेंडूला रोखलंय. अर्थात फिरोजभाईच्या माध्यमामध्ये बॅकअप सुद्धा आलेला होता त्या ठिकाणी. अतिशय सुंदर चेंडू आहे. मला असं वाटतं या ठिकाणी विकास यादव यांच्या विरोधात जास्त चांगली गोलंदाजी होऊ राहिली बघा. एक अभ्यासू गोलंदाजी, त्यांच्या विरोधामध्ये एक वेगळी रणनीती वापरली जाते. यावेळेस वाईड असणार आहे. पुन्हा एकदा पंचांची आता समांतर आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर असणार आहे. वेगाचा वापर केला आणि बघा अप्रतिम फटका. हो हो हो, क्षेत्ररक्षण बघा, क्षेत्ररक्षण बघा, क्या बात आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धाव घेणार का, तर मला वाटतं विकास यादव यांनी जोखीम घेतलेली नाही आणि घेण्याची मला वाटतं गरज देखील नाहीये. अगोदरच एक विकेट गेलेली आहे, यानंतर भागीदारीची अपेक्षा असणार आहे. 38 धावा आहेत. क्षेत्ररक्षकानं मात्र सुंदर कामकाज त्या ठिकाणी केलंय. कट केलेलं आहे. आता मात्र चेंडू रोखता येणार नाही, कारण इनफिल्डला क्लिअर केलं, चेंडूला खूप चांगली उंची दिली, फ्लॅश केला आणि त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला त्याची जागा दाखवली. 1 बाउन्स टू डिफेन्स. चौकार येतोय. 42 धावा धावफलकावर आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या ठिकाणी. गोलंदाज तयार आहे. विकास यादव चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस आडव्या हाताने मारलेला आहे. अंतर मिळणार आहे. अर्धा डझन धावा. शानदार षटकार. हा, 4 षटकं संपली डिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकानंतर 1 गडाच्या मोबदल्यामध्ये एल्गार संघ जाऊन पोहोचलाय 48 धावांवर. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब, मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल, कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो, धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं वारं आहे केज तालुक्यामध्ये आपण घेतोय. दमदार खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांची गुणगौरव गाणारी स्पर्धा खासदार चषक 2025. स्पर्धेचा 5वा दिवस, सामना क्रमांक 3.
आघाडीचे गोलंदाज सुग्रीव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कट केलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडून चकवलंय आणि आपण बघतोय ड्रिंक ब्रेक नंतर पहिलं आक्रमण, पहिला चौकार. 52 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. चला देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होत नाही, परंतु संतोष साखरे यांच्या बॅटेतून साखरे सारखा गोड चौकार आलाय. 52 धावा अर्धशतका पार जाताना या ठिकाणी एल्गार संघ आणि तात्काळ त्या ठिकाणी स्वतः ऑफिसात जाऊन उभे आहेत बघा गलीच्या दिशेमध्ये, कारण त्या ठिकाणी एक तरुण क्षेत्ररक्षक होता, ती जागा बदलली, रिप्लेस झाले. फुलटॉज आहे क्षेत्ररक्षकाला मात्र उलकावणी दिली. इलेक्ट्रिक वायू वेगात अक्षरशः सीमेरेषेला तोडून फोडून हा चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेलाय. पाठोपाठ लगातारचा दुसरा चौकार आलाय. 56 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. हा लॉंग द कार्पेट यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असणार आहे. चेंडू रिटर्न केला जाईल. नक्कीच एक सिंगल. चांगलं क्रिकेट या ठिकाणी संतोष साखरे यांचं. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार, त्यानंतर सिंगल. 57 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता विकास यादव यांना थोडीशी मदत झालेली बघा, कारण आता दोन्ही दिशेनं थोडीशी फटकेबाजी होते, कारण यानंतर मोठे फटके कोण मारणार हे निश्चित केलं जाणार नाही. बघूया आघाडीचे गोलंदाज सुग्रीव बॅक टू द बॉलर, केलेला फटका आणि त्यानंतर अगदी योग्य वेळी या ठिकाणी शक्ती यांनी स्वतःला रोखलं, चेंडू रोखण्याचे प्रयत्न त्यांनी केले आणि त्या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत. चला डाव्या एसटीच्या बाहेर आहे. थोडस महागडं षटक 60 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सुग्रीव हिरवे, हा बघा सुरेख फटका आहे. फिरोजभाई झेल पकडलाय मला वाटतं, हा विकेटचं पतन असेल. चला कमबॅक केला या ठिकाणी सुग्रीव हिरवे यांनी. तर फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. चांगली फलंदाजी केली विकास यादव यांनी, त्यांना परत यावं लागतंय. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आशिष पाटील देखील चांगले फलंदाज आहे. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. तळातील षटकांमध्ये आक्रमण करण्यात माहिर असलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. तर संतोष साखरे एका दिशेनं स्थिर आहेत. आज दिलेली जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पार केली. काही चौकार सुद्धा त्यांनी संघासाठी खेचलेले आहेत. तर या महागड्या षटकाला थोडस कमबॅक करताना सुग्रीव हिरवे यांनी देखील विकेट घेतलेले. डिफेन्स करतील या ठिकाणी. चांगला चेंडू होता, इम्प्रेशन यॉर्कर. पाच षटकं संपली, 2 बाद 61 धावा फलकावर. आणि त्यानंतर या ठिकाणी येत आहेत रामहरी चौरे शक्ती. इनसाइड एज एसटी रक्षक कमाल केली. झेपावले अक्षरशः त्या चेंडूवर तुटून पडले एसटी रक्षक. मुदब्बीर कादरी एसटी रक्षक आहे बघा, चांगलं काम करतायत. 62 धावा फलकावर आहे.
संतोष साखरे या ठिकाणी आपण बघता स्ट्राईकवर आहे. 9 चेंडूंमध्ये 13 धावेंचं त्यांचं योगदान आहे. तर आशिष पाटील 2 चेंडूंमध्ये 2 धावा ते आत्ता मैदानात आलेले आहेत. बघूया, सुंदर चेंडू आहे, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तो मनात विचार होता धावापासून दूर ठेवायचा आहे फलंदाजाला आणि तो विचार या ठिकाणी रामहरी यांनी यशस्वी केले. बघूया, लॉंगॉनकडे खेळलेला फटका. चौसष्ट धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. या षटकामध्ये मात्र रामहरी यांनी चांगली गोलंदाजी केली. 4 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्या. फलंदाजांना रोखलं, फलंदाजांना बांधलंय आणि ते काम त्यांना करायचंय, कारण आज सकाळी आपण हरलोय, आता आपल्याला जिंकायचंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक असतील किरण बडे, फंबल झाली, नजर आटी, दुर्घटना घटी, 2 धावा खर्च होतील. आणि दुसरीकडे जर विचार केला तर एल्गार संघ काल जिंकलेला आहे. आज मैदानात येत असताना त्यांनी देखील मनाशी खूनगाठ बांधली असेल. काय जिंकलोय, आज पण जिंकायचंय, जिंकायचं सर्वांना आहे. चला, मुदब्बीर कादरी साहेब बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतोय सिंगल मात्र मिळेल. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज आहे, आपण बघू शकता. मला वाटतं रिव्ह्यू आलेला आहे. वाईट साठी आहे की सर? पाटील सर, वाईट का? इट्स अ व्हाईट बॉल आहे, हा व्हाईट बॉल दिला गेलेला आहे. आणि मला वाटतं वाईड आणि सिंगल बघा, 2 धावा मिळतील. 68 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या चेंडूसाठी पुन्हा एकदा शक्ती यांना पॉवर दाखवावं लागणार आहे, पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे. स्ट्राईक वर आशिष पाटील. सहा षटक संपल्यानंतर
चला तर या ठिकाणी आपण बघू शकता धावा जर बघितल्या तर नक्कीच 72 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. पारितोषिक आलंय शानूभाई यांच्या वतीनं संघ मालक प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये मेजर संदीप यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 74 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये मात्र वातावरण गरम आहे. मैदानाच्या बाहेर शांतता. अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी एकवटलेत. चला यावेळेस खराब चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहेत. आज सुशील नरवडे सर खूप सुंदर दिसत आहेत बघा. गॉगल आणि 75 धावा धावफलकावर. डिबलांगांच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्यानंतर अफलातून क्षेत्ररक्षण. एक दर्जेदार कामकाज सीमेरेषेवर केलंय. खूप मोठं अंतर पार केलं बघा आणि त्यानंतर एका हाताने या चेंडूला अगोदर मैदानाच्या आतमध्ये ढकललं. 77 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा 30 दिशा. यावेळेस मात्र पुढे सरसावलंय. चेंडूचं सुंदर कलेक्शन आणि तितक्या तत्परतेनं चेंडू परतावला जातोय. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 7 षटकानंतर 3 बाद 78 धावा. शेवटच्या षटकासाठी जहिरुद्दीन हाफिज साहेब मात्र आलेले. टॉस साठी यायचंय अद्विक 11 तांबो आणि त्यांच्या विरोधामध्ये SG बाजीगर. चला दोन्ही संघनायक या. आपण टॉस करू. वेळ वाचू. पहिला चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने खेळाय बघा यावेळेस संतोष साखरे यांनी. दुसऱ्या धावेचे प्रयत्न आहे. त्या ठिकाणी धावबादची संधी आहे. धावबाद करणार का त्या ठिकाणी अपील केलं गेलं. स्पष्ट नाकार आलेला आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेनं आपण बघू शकता 80 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. हे शेवटचं षटक आहे. अंतिम षटक आहे. जबाबदाऱ्या मैदानात वाढत चाललेल्या. फलंदाजांना धावा बनवायच्या आहे आणि हाफिज साहेबांना फलंदाजांना रोखायचंय. या पद्धतीने येणारे 5 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. परंतु या ठिकाणी आपण बघूया कोण किस्पे भारी, कोण कोणावर वरचढ या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ऐंशी धावा धावफलकावर. हा दिशा खराब आहे बघा यावेळेस. चला धावफलकाला एका धावेचा आधार. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 81 धावा धावफलकावर. लॉंगॉनकडे खेळलेला फटका आहे. पुन्हा एकदा शक्ती येत आहे. चेंडू मागे येत आहे. दुसरी धाव घेणार. यावेळेस धावबादची संधी आहे. ताळमेळचा अभाव. कहा चल दिए इधर तर आओ. आणि या ठिकाणी ताळमेळचा अभाव झाला. त्या ठिकाणी आपण बघितलं संतोष साखरे यांना परतावं लागेल. विकेटचं पतन या ठिकाणी झालं आणि आता खऱ्या अर्थानं अशोक गवळी सर मैदानात येत आहेत. मला वाटतं आज उशिरा आले असतील. त्या कारणे संतोष साखरे यांनी त्यांची जबाबदारी पार केली. चांगली फलंदाजी केली. संतोष साखरे यांना धावबादच्या माध्यमामध्ये परतावं लागलं. चांगले कलेक्शन, चांगला थ्रो आणि 82 धावा धावफलकावर. 4 फलंदाज बाद. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. स्ट्राईकवर समीर टोंगरे, नॉन स्ट्राईक एंडवर अशोक गवळी सर आत्ताच मैदानात आलेले आहे. बघूया. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता.
आज मला असं वाटतं मागील 3-4 चेंडू पासून हाफिज साहेब चेंडू टाकतायत, फलंदाज खेळतोय आणि शक्ती अडवतोय. मग हेच चित्र चाललंय. हा म्हणजे दोघा तिघातच सामना चाललाय. बाकीचे क्षेत्ररक्षक आणि यष्टी रक्षक देखील फक्त बघतायत काय चाललंय. चला, एक धाव मिळाली. 83 धाव फलकावर. नव्याने आलेले फलंदाज गवळी सर स्ट्राईक वर आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया, गती परिवर्तन केलं यावेळेस. 2 धाव्यांचे प्रयत्न यावेळेस केले जात आहेत आणि त्या ठिकाणी हाफिज साहेब यांचं कलेक्शन ठीकसं झालं नाही आणि धावबाद अपील लेग बाईकच्या माध्यमामध्ये 3 धावा आल्यात. 86 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलक मजबूत उभारला गेलाय. दोन महत्वाचे चेंडू आहे. कॅमेरा झहीर उद्दीन हाफिज साहेब यांच्यावर असणार आहे. स्ट्राईक वर समीर डोंगरे. चला, वाईड आलाय. धाव बादची संधी आहे त्या ठिकाणी. हाफिज साहेब यांचं लक्ष नव्हतं. वाईड आणि सिंगल, वाईड आणि सिंगल. 88 धावा. बघूया, 88 धावा फलकावर एक गोलंदाज तयार. 2 चेंडू शिल्लक. आताही 2 चेंडू शिल्लक असतील बघा. 4 बाद 88 धावा आहेत. धावा अधिकाधिक बनवाव्या लागणार आहे. हा, आता यावेळेस हो 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावेमध्ये मला वाटतं यशस्वी होतील. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 90 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झालाय बघा. म्हणजे मला वाटतं 90 धावांची अपेक्षा होती, अपेक्षा पूर्ण झालेली आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या सत्रातील. हाफिज साहेब रेडी टू बॉल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून समोर गवळी सर. नाही, खूप खराब गोलंदाजी बघा. पुन्हा एकदा पंचांची आता समांतर झालेली आहे. वाईटची घोषणा या ठिकाणी होत आहे. 91 धावा फलकावर या ठिकाणी झालेल्या आहे. बघूया, हा गती परिवर्तन केला. त्यानंतर शक्ती नाही, शक्ती थोडस आळशी क्षेत्ररक्षण केलंय बघा. क्षेत्ररक्षणामध्ये डेलाई बघायला मिळाली. सत्र या ठिकाणी संपलं जाईल. नक्की 8 षटकामध्ये आपण बघू शकता धावफलकावर 93 धावा बनवल्या गेल्या आणि विजयी लक्ष 94 धावांचं असणार आहे.
सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकांनी इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इनोर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत मला नाही. धावांचा पाठलाग जे आपण या tension ठिकाणी घेतो, मी बघणार सांगते आहोत. battle 93 कधी धावा घ्यायची. झाल्या, थांब 94 मला धावा काय बनवायचे टाकू दे. लक्ष मग मोठं सांग आहे. मला कोणचं दुकान आणि आहे. आजच्या सत्रामध्ये जर बघितलं तर धावांचा कोणचं पाठलाग दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरु यशस्वी होताना आपण बघितलेलं हा, आहे. त्याचं तर मी नाव ऐकलेलं आज आहे. ती परंपरा चालू राहील का? का या ठिकाणी एल्गारचे गोलंदाज काय या बोलतो? परंपरेला कोण- रूप कोण देईल? पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान चला म्हणलं तू ते? बघूया. गुरुदत्त एक बॅटरी रोमांचक एजन्सी लढत केज. नक्कीच अरे ती मुलींची का? आपण बघणार अरे, आहोत. तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी. कशा फक्त प्रकारे- जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती. तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. चौऱ्याण्णव धावा बनवायचे लक्ष नक्कीच कठीण आहे, परंतु या ठिकाणी आजच्या सत्राबद्दल मी नक्की चर्चा केली. आज तसं घडणार का? का वेगळी गोलंदाजी आज आपल्याला एल्गार संघाची बघायला मिळेल. आघाडीचे जोडे थोडासा फेरबदल केलाय. किरण बडे थोडेसे मागे राहतील, तर मेजर संदीप मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. एका दिशेनं शक्ती अर्थात रामहरी चौरे ते मात्र नेहमीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले. गोलंदाजी कोणाला देणार हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. आपण आनंद घेतोय खासदार चषक 2025 पर्व क्रमांक 2. आनंद देणारी स्पर्धा, इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी स्पर्धा. साबिर शेख गोलंदाजी मार्कवर 94 धावा करायच्या स्ट्राईकवर शक्ती. पहिला चेंडू विचारपूर्वक फेकलाय. पहिला चेंडू म्हणजे पहिलं ब्रह्मास्त्र फेकलंय मैदानाच्या आतमध्ये. बंदिस्त ठेवणारा हा चेंडू आहे. शक्ती थांबलेले आहेत. पहिला चेंडू निर्धाव येतोय. डॉट चेंडू असणार आहे. कमालीची सुरुवात या ठिकाणी. दुसरा चेंडू
उजव्या इष्टीच्या बाहेरचा प्रवास पूर्ण करतोय. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा फलंदाज निशब्द शांत. 2 चेंडू डॉट. बघूया फुलटॉस आहे यावेळेस. क्लिअर करतील. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आर पार होतोय फरार. पहिला येतोय चौकार. चौकार आलेला आहे. 94 धावा करायच्या आहेत. 90 धावांचा प्रवास शिल्लक. आणि या ठिकाणी गोलंदाजांना सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही. पहिले 2 चेंडू डॉट आलेले आहे आणि त्यानंतर चौकार येतोय. म्हणजे गोलंदाजी आतापर्यंत चांगली आहे. चांगला चेंडू आहे. डिफेन्स करावा लागलाय. गोलंदाजानं फलंदाजाचा पाठलाग केला. अगदी त्या ठिकाणी शक्ती यांनी पददालित्य केलं. साबिर भाई यांनी ते ओळखलं. जागा दिली नाही. शरीराच्या दिशेने एक भेदक चेंडू फेकला, परंतु डिफेन्स करीत असताना आपण बघतोय त्या ठिकाणी रामहारी सिंगल देखील पूर्ण करतायत. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावर आहे. रोमहर्षक सामना आहे बघा. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघितलं तर शेवटच्या चेंडू पर्यंत चित्तथरारक लढती आपल्याला अनेक बघायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये 117 धावा आपण बघितलेल्या आहे पाठलाग करीत असताना बनवल्या गेलेल्या आहे. चांगला चेंडू आहे. पॅडला ब्रश केलाय चेंडूनं आणि अगदी लेग बायचा इशारा आला. ब्रश करीत असताना आपण बघितलं लेग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं कामकाज. सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 6 धावा धावफलकावर आहे. धावा बनवाव्या लागणार आहे. कारण मी अगोदरच सांगितलंय एक संघ विजय साजरा करीत आलेला आहे. एक संघ पराभूत झालेला आहे. आणि आजच्या सत्रामध्ये दुसऱ्या प्रयत्नात विजयासाठी हा संघ मैदानात दाखल. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. आशिष पाटील असतील त्या ठिकाणी. ऋषिकेश नेरकर. हो. अगदी यावेळेस शक्ती यांनी ऋषिकेश यांचं वेलकम केलंय. आइए आपका स्वागत है. गोलंदाजाला या ठिकाणी आसमान दाखवलंय. षटकारानं स्वागत केलं. 13 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघूया बॅटीचा स्पर्श होता त्या ठिकाणी. चला अधिकचं नुकसान त्या ठिकाणी झालं नाही कारण स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी तात्काळ या चेंडूला अडवलंय. थोडासा फेरबदल गोलंदाजानं केला. यावेळी चेंडू गुड लेंथवर ठेवला. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला आणि त्याचे परिणाम सुद्धा चांगले मिळालेत गोलंदाजाला. कमबॅक करतायत. काय गोलंदाजी आहे बघा. यावेळेस थोडासा पुढे टाकला. ऑफर दिली. आमंत्रण दिलं ड्राईव्हचं. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं फलंदाजाला फसवलं. यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण बघा.
काय कमाल चाललेली आहे. पहिल्या चेंडूचा आनंद या ठिकाणी विरघळला, कारण त्यानंतरचे 3 चेंडू डॉट आलेले. धावफलक स्थिर आहे. 13 धावा, षटक क्रमांक 2. पॉवर प्ले ऑन आहे. आता फलंदाजानं वेगळा निर्णय घेतलाय आणि वेगळा निर्णय घेतला आणि तो पथ्यात देखील पडला. रिवाजचा फटका खेळला, त्या ठिकाणी चौकार येतोय. चौकारामुळे 17 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावांचं लक्ष मोठं आहे बघा, परंतु या ठिकाणी आपण येलगारचे गोलंदाज बघतोय. चांगली गोलंदाजी करताय, फलंदाजांना जास्त संधी देत नाही बघा. अगदी फलंदाजांना या ठिकाणी जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. सुपर शक्ती द पॉवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. दमदार आणि शानदार षटकार. टॉस करतोय आपण या ठिकाणी. दोन्ही संघ नायक या ठिकाणी उभे आहेत. आदवी किलेवन या ठिकाणी आपण बघतोय संघनायक राहुल चाटे, तर या ठिकाणी यज्जी बाजीगर संघाचे संघनायक शहबाज सर. आणि त्यासाठी या ठिकाणी मुळे परिवारातील छोटे सदस्य आलेत. बाळासाहेब यांचे पंच चेंडू चेक करा. मुळे परिवारातील सदस्य आहेत. बाळासाहेबांचे चिरंजीव, मोठे चिरंजीव आणि लहाने चिरंजीव. आदवी किलेवन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर अगदी या ठिकाणी बाळासाहेबांचे मोठे चिरंजीव प्रयोग आणि लहाने सदस्य कार्तिक साहेब या दोन्ही सदस्यांच्या माध्यमामध्ये टॉस झाला. 36 चेंडू 71 धाव्यांची गरज आहे. 23 धावा 94 करायच्यात. विकास यादव गोलंदाजी मार्कवर येतात. मेजर संदीप स्ट्राईकवर आहे. आता प्रवास मोठा आहे बघा फलंदाजांसाठी. दिल्ली दूर आहे, विजय खूप दूर आहे. विजय मिळवण्यासाठी तुम्हाला आता मात्र काटेरी प्रवास करावा लागेल आणि या ठिकाणी यलगारच्या गोलंदाजांची स्तुती सुद्धा करावी लागेल, कारण चांगली फलंदाजी त्यांनी केली. त्यानंतर एक चांगलं धावफलक उभं राहिलं आणि गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात देखील केलेली आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका आहे. त्या ठिकाणी ऋषी केश असतील. एक सिंगल मिळाली. यावेळेस 24 धावा धावफलकावर विजयाचं समीकरण बदललं. 35 चेंडू 70 धाव्यांची गरज आहे बघा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहे. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये, जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अनेक वेळा हालचाली आपण बघू शकता या ठिकाणी, कारण 2 प्रकारचे 2 फलंदाज आहे. चोवीस धावा धावफलकावर आहे. चला थोडासा वेळ वाचवा बघा. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. योग्य रणनीतीनं या ठिकाणी गोलंदाजी चालू आहे. विकास यादव अगदी ज्या कामासाठी त्यांना ओळखलं जातं ते काम मैदानात करतायत.
यावेळी डीप पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक, सिंगल. आता या ठिकाणी एका फलंदाजाला गेअर बदलावा लागेल बघा. गेअर बदलावा लागेल, कारण जर गेअर बदलला नाही तर तुम्हाला तुमच्या विरोधात आलेल्या निर्णयाला सामोरं जावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला एल्गार संघाची बघायला मिळते. जितकी चांगली गोलंदाजी आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये होतंय. चला याही वेळेस आपण बघू शकता सिंगल मिळणार आहे. साबिर शेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं काम त्यांच्या माध्यमामध्ये होतंय. 26 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 32 चेंडू 68 धाव्यांची गरज आहे. सुरेख चेंडू आहे. वेगवेगळे चेंडू वेगवेगळे अस्त्र फेकतायत विकास यादव आणि मजबूर करतायत फलंदाजाला विचार करण्यासाठी मजबूर करतायत. कोणता चेंडू येणार आहे हा विचार कायम फलंदाजाच्या मनात असणार आहे. 27 धावा आहेत या ठिकाणी. एसटीची अपील आहे यावेळेस. चेंडू यावेळेस हलकासा खाली राहिलेला आहे. मिड विकेट कडे उचलून फेकण्याचा प्रयत्न यावेळेस अपयशी ठरलेला आहे आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर 27 धावा धावफलकावर आहेत. 30 चेंडू 67 धाव्यांची गरज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकात संपली. 27 धावा धावफलकावर 54 धावांचा पाठलाग. 30 चेंडू आणि 67 धाव्यांची गरज. तर आघाडीचे गोलंदाज या ठिकाणी शाबीर शेख पुन्हा एकदा प्रमोट केले जात आहेत गोलंदाजीसाठी. काय कमालीचं एसटी रक्षण आहे बघा. मला वाटतं झेलो असेल किंवा नसेल, परंतु प्रयत्न कमालीचे होते. ही जिंकण्याची जिद्द आहे, कारण विजय सोपा नाही बघा. देरे हरी पलंगावर, हरी पलंगावर काहीच देणार नाहीये. तुम्हाला पलंगाच्या खाली यावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, कष्ट करावे लागतील. 27 धावा आहेत. निर्धाव चेंडून सुरुवात केलेली आहे. यावेळेस टायमिंग चांगला बघायला मिळतोय आणि अंतर सुद्धा चांगलं बघायला मिळणार आहे.
षटकार आलेला आहे. देर आहे दुरुस्त आहे. उशिरा का होत नाही, परंतु राम यांनी एक षटकार दाखवलाय. 33 धावफलकावर विजयाचे समीकरण बदलले गेले. 28 चेंडू 61 धाव्यांची गरज. बघूया सुपर सुपर क्षेत्ररक्षण. सिंगल मिळाली. 34 धावात क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नक्कीच एक चांगलं काम आपण त्या ठिकाणी बघितलंय. यावेळेस संदीप मेजर यांनी आडव्या हाताने या चेंडूला उचलून फेकलाय आणि अशी फलंदाजी अपेक्षित आहे. 40 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघा 26 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज आहे. सामना ऑन आहे. मागील 2 षटकारानं पुन्हा एकदा या ठिकाणी शालू SBI संघाचं आव्हान जिवंत केलंय. आवाज सुरू झालेलं आहे. शांत असलेलं मैदान खडबडून जागं झालंय. आक्रमण होतंय. शाबीर शेख तयार. उजव्या यष्टीच्या बाहेर पुनरागमन करत असताना साबीर भाई शेख निर्धाव चेंडू. धाव फलक पुन्हा एकदा स्थिर. चाळीस धावा धाव फलकावर आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे या ठिकाणी शाबीर शेख यांचा. विघ्न आलाय काहीतरी. डेड बॉलची घोषणा झाली त्या ठिकाणी. चाळीस धावा आहेत बघा धावफलकावर आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा साबीर शेख. ताकद चांगली होती आणि झेल देखील चांगला पकडला गेलाय. ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे बरं का. दोन्ही संघाने पाणी घेऊन जा. बॅटर पाणी न्या. फलंदाजी करणारा संघ. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर काम अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असं टेन्शन घेतो मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. कोणचं दुकान आहे रे ते?
अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणतं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीचे असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. चला ड्रिंक ब्रेक झालेला आहे. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज आपण जैरुद्दीन हाफिज साहेब यांना बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहे. आणि इमिजिएट या ठिकाणी विकास यादव सेकंड स्पेल मध्ये येताना आपण बघू शकता. धावा बनवाव्या लागतील बघा, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी एल्गार संघ करतोय त्यावरून त्यांची जिंकण्याची इच्छाशक्ती मोठी बघायला मिळते. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक शाबीर भाई चेंडू रिटर्न करतील. एक सिंगल मिळाली धाव फलकावर 42 धावा आहेत. 22 चेंडू 52 धाव्यांची गरज आहे. लक्ष मोठं आहे, त्याकरता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. दोन्ही दिशेनं आक्रमण करावे लागतील आणि गोलंदाजांचा समाचार तुम्हाला घ्यावा लागणार आहे. यावेळेस स्विच हिट केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, स्वीट हिट, षटकार. तोच प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेस मात्र कमालीचं पुनरागमन करताना विकास यादव. रोज रोज दिवाळी नाही हो सकती यार. गोलंदाज चांगला पुनरागमन करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यानंतर फलंदाज रोखला गेलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणार नक्कीच. वन बाउन्स, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. अर्धशतकापार आता यानं आपण बघतोय शालू SBI संघ जाऊन पोहोचलेला आहे. 19 चेंडू 42 धाव्यांची गरज आहे. आक्रमणामध्ये सातत्य ठेवावं लागेल, कारण क्रिकेटचा खेळ एक नियम सांगून जातो, क्रिकेट राजा म्हणजे थकला तो संपला. पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. सिंगल पूर्ण करतायत, सिंगल पूर्ण करते, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. षटकाची समाप्ती. 5 षटका अखेर 1 बाद 53 धावा धाव फलकावर. 18 चेंडू 41 धाव्यांची गरज. अठरा चेंडू 41 धाव्यांची गरज आहे. संघनायक आले गोलंदाजी मार्कवर. जो कठीण समय संघाला देतो आधार, तो संघाचा कर्णधार. प्रसंग बेताचा आहे. पहिला चेंडू आहे, पहिल्या चेंडूला उडवलंय, आक्रमण झालंय.
षटकार येतोय, रणशंख फुंकला गेलाय आणि सिंह गर्जना मैदानाच्या आतमध्ये झाली. एकूण 60 धावा फलकावर प्रवास थोडासा कमी झालाय. 17 चेंडू 35 धाव्यांची गरज. दिशा खराब आहे, दिशा खराब आहे, संघाची दशा खराब होणार आहे. पंचांची हात समांतर झालेली आहे. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावर आहे. पुढचा चेंडू याही वेळेस आणि यावेळेस इट्स अ नो बॉल आणि चौकार. आया पिया कुछ नाही, ग्लास फुटा 12 ना. वाईट झालंय. नो बॉलचा कॉल आलाय. फ्रीचा चेंडू आणि फ्रीचा इशारा दिला गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय 17 चेंडू 29 धाव्यांची गरज. फ्रीचा हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तो देखील झेल सुटलाय आणि सिंगल मिळालेले. गुड कॉल, गुड कॉल. या ठिकाणी नक्कीच एक चांगला कॉल मी म्हणेल. 66 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी आपण खडतर प्रवास या ठिकाणी फलंदाजांचा बघतोय आणि एक चांगल्या परिस्थितीतून खऱ्या अर्थानं आपण बघतोय या ठिकाणी रिंकू कांबळे यांनी परिस्थिती थोडीशी बिघडून टाकली. षटकारा त्यांच्या पहिल्या चेंडूवर येतोय, त्यानंतर त्यांनी फ्री मध्ये पंचम दिलाय, 5 धावा मोफत दिल्या. जैरुद्दीन आपले साहेब स्ट्राईक एंडवर. 16 चेंडू 28 धावा. नाही, टायमिंग झालं नाही बघा. अलॉंग द कार्पेट खेळ आहे. यावेळेस सिंगल पूर्ण करतील. स्ट्राईक रोटेट ठेवतायत. 66 धावा धावफलकावर. 16 चेंडू 27 धाव्यांची गरज. माफ करा, 15 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. रिंकू कांबळे यांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा रामहरी चौरे. खूप मोठी संधी होती यावेळेस. लोअर फुलटॉस होता आणि अक्षरशः आपण बघितलं मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यावेळेस रामहरी चकलेला आहे, पुकलेला आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच एक नशिबाचा डॉट चेंडू मी म्हणेल आलेला आहे. 14 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे. हीच परिस्थिती मागे आहे बघा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घ्यायच्या आहे, 2 धावा बनवायच्या आहे. गोलंदाज तयार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला पटका संतोष साखरे यांना टाटा बाय बाय करतोय. पाणी लेक द्या. 12 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. मागील षटकानं थोडीशी कलाटणी दिली सामन्याला. अगदी शालू एसबीआय संघाच्या दिशेने हा सामना झुकला गेला. जी धावांची गरज होती ती काहीशी पूर्ण झाली. या ठिकाणी अर्धशतक पार केलंय बघा. रामहरी यांनी 58 धावांवर खेळतायत.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी नवीन गोलंदाज यंग टॅलेंट ऋषिकेश नेरकर गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 19 धाब्यांची गरज. स्ट्राईक वर आहे हाफिज साब. 19 धावा. बघूया गोलंदाज तयार आहे. सामना कोणत्या दिशेला जाणार, सामना कुठे झुकणार, सामना कोण जिंकणार, प्रश्न अनेक, उत्तर शोधायचं आहे. पहिला चेंडू आहे दूरवर मारण्याचा प्रयत्न. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक सुपर क्षेत्ररक्षण. सिंगल मिळालेली आहे. बघू शकता आपण 76 धाव फलकावर. 11 चेंडू 18 धाव्यांची गरज. 11 चेंडू 18 धावा. अकरा चेंडू 18 धावा. लोअर फुटोज आहे. टायमिंग फसला आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन आहे. विकेटचं पतन आहे. विकेटचं पतन आहे. अगदी मोक्याच्या क्षणी आपण बघतोय रामहरी यांना पकडलंय. विकेटचं पतन झालं. काय हा टर्निंग पॉइंट असणार आहे. परंतु त्यानंतर आपण बघतोय किरण बडे यांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागलेलं आहे. सामना संपलेला नाहीये. 18 धाव्यांची गरज आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये म्हणजे सोप्या भाषेत जर सांगितलं 3 षटकारांची गरज आहे. परंतु ऋषिकेश नेरकर यांनी सुद्धा सांगितलं मी नवीन जरी असलो टॅलेंट माझ्याकडे भरपूर आहे. यावेळेस बघा नो बॉलची घोषणा झालेली आहे. एक सिंगल मिळाली. नो बॉलची घोषणा आहे. आणि रिव्ह्यू आहे बघा. रिव्ह्यू आलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. नो बॉलची घोषणा झालेली आहे. रिव्ह्यू झालेला. रिव्ह्यू चा कॉल आहे. एक नो बॉल. फ्रीचा चेंडू असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. फ्रीचा चेंडू. फ्रीचा चेंडू आहे. आता हा झेल होऊन उपयोग नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. 80 धावा धावफलकावर झाल्या. 94 धावा बनवायच्या आहे. 9 चेंडू 14 धाव्यांची गरज. 9 चेंडू 14 धावा. महादेव हजारे आणि सोन्या राऊत यांच्या वतीनं किरण बडे यांच्या प्रति षटकाराला 1000 रुपये आलेले आहेत. चला माणसं मोठी आहे आणि त्यांचं मन सुद्धा मोठं आहे. बॅक टू द बॉलर. बिटवीन द गॅप. हिनला मत. वायू वेगात चेंडू सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. 8 चेंडू 10 धावा. आठ चेंडू 10 धावा. अगदी मोक्याच्या क्षणी हाफिज साहेब यांच्या बॅटतून आलेला तो चौकार आणि त्यानंतर आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न.
परंतु चेंडू शरीराचा स्पर्श घेत जातोय. पॉइंटच्या दिशेमध्ये सिंगल पूर्ण करतायत. सात चेंडू 9 धावा. महादेव हजारे आणि सोन्या राऊत यांच्या वतीनं किरण बडे यांच्या प्रति षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. प्राइस मोठा आहे, मागणी मोठी आहे. 9 धावांची गरज. आडव्या हातानं टप्पा पडला. क्षेत्ररक्षकाला टाटा केलाय चेंडून आणि गेलाय सीमेरेषेच्या बाहेर. सहा चेंडू 5 धाव्यांची गरज. सहा चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी. आणि एक वेळ असं वाटत होतं मित्रांनो, खूप मोठ्या अंतरानं शालू SBI हा संघ पराभूत होतो की काय. परंतु जसजसा सामना पुढे गेला, हाफिज साहेब मैदानात गेले. त्या अगोदर रामहरी होते, त्यांनी देखील 94 धावांचा पाठलाग करीत असताना अर्धशतक पूर्ण केलं. आणि अजून सामना संपलेला नाहीये. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर थोडस उलट बघायला मिळेल, कारण 6 चेंडू आहे, धावा 5 बनवायचे आहे. संघनायक पुन्हा एकदा आलेले आहेत. त्या ठिकाणी जहिरुद्दीन हाफिज साहेब स्ट्राईक एंडवर आहेत. त्यांनी देखील मोक्याच्या क्षणी 2 चौकार खेचलेले आहेत. आडव्या हातानं या चेंडूला देखील स्क्वेअरला कडे खेळले. पंबल झाली. दुसऱ्या धावेला जाणार का, तर त्याचं उत्तर नाहीये. एक सिंगल मिळालेले आहे. सिंगल मिळालेले आहे. हा 90 धावा धावपळकावर आहे. थोडस स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलं त्या ठिकाणी. नक्की 4 धाव्यांची गरज आहे. चेंडू 5 शिल्लक आहे. किरण बडे. चला सामना संपवलाय. सामना संपलेला आहे. रामहरी चौरे मॅन ऑफ द मॅच. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते. आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर काम अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे, पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी, सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब, मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय,
तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.